नमस्कार सखींनो, आपण बनवूया मुगाच्या डाळीचं सातळ। ही टरफलाची डाळ आहे। 3-4 घंटे भिजू घातली आणि टरफलाची डाळ जर तुम्ही घेतली तर ती कशी अशी चविष्ट लागते। सोला नाही वापरायचा याला। तर बघूया आपण आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल पण तापलं, यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे, लसूण, कांदा, छान लाल होऊ द्यायचा। लाल होऊ देपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा कांदा ब्राऊन झाला। आता यामध्ये आपण जिरे, लसूण, अद्रक थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे। यामध्ये टोमॅटो बारीक चिरलेला एक, तर यामध्ये हळद, मिरची पावडर थोडी जास्त टाकूया कारण छान झणझणीत चविष्ट लागतं। बघा लसूण आणि कांदा मऊ झाला। आता यामध्ये आपण ही धुतलेली डाळ टाकूया। यामध्ये थोडंसं पाणी टाकूया। पाणी फार नाही टाकायचं कारण आपल्याला हे कोरडं करायचं आहे। चवीनुसार मीठ, । 10-15 मिनिटं आपण शिजू दे। झाकण ठेवूया आणि मीडियम गॅसवर शिजू देऊ। 15-20 मिनिटं झालेली आहे। बघूया आपलं सातळ, मुगाच्या डाळीचं सातळ तयार आहे। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। तयार आहे आपलं मुगाच्या डाळीचं असं झणझणीत सातळ। पचायला पण हलकं असतं आणि भाकरीसोबत तर एकच नंबर लागतं। तर बघताय काय, तुम्ही पण करून बघा कसं होते ते। मला कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।